जिथे जन्मली मी, नमो आर्यभूमी जिथे वाढली मी, नमो कर्मभूमी जिथे ज्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी, पडो देह माझा नमामी। शिक्षण हे वाघींचे दूध आहे आणि जो हे पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हणतात। बदल ही काळाची गरज आहे, बदल ही काळाची गरज आहे आणि म्हणून असाच बदल आपल्याला शिक्षणामध्ये पाहायला मिळतो। म्हणून 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात आलं। नमस्कार, मी तेजस्विनी दत्तराव भिसे, श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वाशिमची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांचे मनोगत। 34 वर्षांनंतर आपल्या देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले आहे। यामध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष प्रमुख के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे व या मसुद्याला आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदीजी यांनी देखील मंजुरी दिली आहे। तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नवीन काय आहे। तर या धोरणात नवीन 3 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे व यापूर्वी 6 ते 14 वर्ष विद्यार्थ्याचे वयोगट होते। यामध्ये काही मूलभूत रचना आहेत, ते म्हणजे 5+3+3+4 या आधी 10+2 ही मूलभूत रचना होती। 5-3-3-4 शिक्षण होईल सशक्त, भारत घडेल ज्ञानमय, होईल नवभारत भव्य दिव्य, होईल नवभारत भव्य दिव्य। घरची भाषा ही फक्त इयत्ता 5वी पर्यंत माध्यम असू शकते। शिक्षण प्रशिक्षण 2030 पर्यंत शिक्षकासाठी B.Ed ही एकमेव पात्रता ठरणार आहे। तंत्रज्ञानाचा उपयोग डिजिटल शिक्षणासाठी दीक्षा सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग, ऑनलाईन शिक्षणाचे धोरण इत्यादी। कोणत्याही धोरणाचा प्रभावीपणा हा त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असतो व त्या अंमलबजावणीसाठी विविध कृती आणि उपक्रम आवश्यक असतात, ज्या अनेक संस्थांद्वारे लयबद्धपणे आणि पद्धतशीरपणे राबविल्या पाहिजेत। शिक्षण म्हणजे फक्त डिग्री घेणे नव्हे, शिक्षण म्हणजे विकास। परंतु आजच्या घडीला शिक्षण फक्त डिग्रीसाठी घेते आपण। महत्त्वाचा मुद्दा हा आहे शिक्षण परंतु नोकरी मिळत नाही का, त्यांच्या मागचं कारण हे असं आहे शिक्षण शिकवणं आणि जगाला लागणारं यामध्ये खूप फरक आहे। विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असे की गुणवत्तेचा अभाव, शिक्षणाचा लयबद्धपणे असून परंतु शिकवण नाही, प्रॅक्टिकल लॅब असतात परंतु त्याच्यामध्ये उपकरण नाही। यामुळे मुले डिग्री तर घेतात परंतु त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही। या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की विद्यार्थ्यांना शिकत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक स्किल किंवा कौशल्य असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो विद्यार्थी त्या स्किल किंवा कौशल्यावर आधार देऊन क्षेत्रामध्ये पुढे जाईल, त्यांचे भविष्य उज्ज्वल करेल। मग हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज प्रत्येक विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे। यासाठी योग्य करिअर सल्लागार आणि करिअर सल्लागार निवडण्याची सुद्धा स्थापना केली आहे। तसेच नुसार बदल केले जातात। तसेच मागणीनुसार बदल न होणे, अजूनही आपण खूप जुने कोर्सेस करत आहोत जे इंडस्ट्रीमध्ये खूप कालबाह्य झाले आहेत। कोडिंग शिकवताना 10 वर्ष जुनी टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो। तसेच इंटर्नशिप आणि अनुभवाचा अभाव, शाळा सोडून आपण बाहेर तर जातो, आपल्याकडे पुस्तकी ज्ञान असते परंतु आपल्याकडे अनुभव नसतो। कंपन्यांना तेच हवं असतं म्हणून आपल्याला नोकरी देखील मिळत नाही। आपण म्हणतो आपल्या इथले विद्यार्थी, आपल्या इथले तरुण ज्यांना तुम्ही आम्ही देशाचं भविष्य म्हणतो, त्यांना जर शैक्षणिक धोरणाची इच्छा पूर्ण करायची असतील तर आमिर खान त्याच्या 3 इडियट्स पिक्चरमध्ये म्हणतो, कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी के पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी तब तुम्हारे पीछे दौड़ेगी। म्हणजे आमिर खान अतिशय सुंदर भाष्य करतो की यश प्राप्तीसाठी इथले शिक्षणासाठी, कौशल्यासाठी इथले विद्यार्थी आहेत ते भविष्यासाठी नको तर ते भविष्य आहे, ते इथल्या विद्यार्थ्यासाठी असले पाहिजेत आणि तुम्हा आम्हाला शिक्षणासाठी कौशल्य मिळालं पाहिजे। म्हणूनच शिक्षण देईल नवसंजीवनी ज्ञानाचा तो प्रकाश, शिक्षण देईल नवी संजीवनी ज्ञानाचा तो प्रकाश। आई बोलती शिकता शिकता, आई बोलती शिकता शिकता, मन होईल अभिलाषा,
नव्या दिशा नव्या संधी शिक्षण होईल वळण. नव्या दिशा नव्या संधी शिक्षण होईल वळण. NAP 2020 घडविते भारताचं भविष्याचं स्वप्न. घडविते भारताचं भविष्याचं स्वप्न. धन्यवाद.